नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळचे 9:45 झालेले आहेत आणि साईटवरती आलो आणि आपला ब्लॉग हा इथनं स्टार्ट होतो आहे. कालचा ब्लॉग जरा टाकायला उशीर होतो आहे, थोडा उशीर झाल्यानंतर ब्लॉग मी आज नक्की टाकेन. आणि दुसरं म्हणजे खाली आता मी वरती आलेलो आहे बिल्डिंगामध्ये, पण खाली काही सबस्क्रायबर आलेत, आपले फ्रेंड लोक आहेत जे आपल्याला यूट्यूबवरती आपल्याला सबस्क्रायबर वगैरे करतात. ते काही 2-4 जण खाली आले आहेत आपल्याला भेटायला. फोनही आला त्यांचा, मी त्यांना जाऊन खाली भेटेन, तुम्हाला तेही दाखवतो. खूप आनंद वाटतं की ज्यावेळेस आपल्याला असं कोणी भेटायला येतं आपले व्हिडिओ बघून. तर चला तुम्हाला तेही दाखवतो. त्याच्या अगोदर आपलं काम बघूया आजचं. विकी कहाँ पे? हे बघा, इकडे कामं चाललेलं होता. ये इधर है, ये जड़ बिल बोला है इसको भरने के लिए रे. ये जड़ बिल सब है. अच्छा, चालू है. ये जो अपना 3 माले पे कितना फ्लैट है? 3 माले पे 3 फ्लैट है अपने पास. 2 माले पे एक रहेगा ना. वो ऑफिस था ना वो लोग का, वो तो सिर्फ कलर मारना है. और ये इधर 3 माले पे कितना है? 3 और 2 5. भरना कितना है? 3 ही ना बस. और इसका क्या बोलते हैं, ये 18 माला पूरा हो गया. 1812. और ये क्या बोलते हैं इसको ना. हाँ, 15 तो कर दिया तुम लोग ने. इसका मैं बोल रहा तेरे को, वो 2 माले अपन जो कुछ दिन तुम लोग फाइनल किया, साफ हो गया. अरे ना मेरे दोस्त, नहीं अपना पेंट भी निकालना पड़ेगा ना, तो इस हिसाब से कल उसको शहजादे को इधर रखने के लिए. कल राजू गोनी कितना लेके आया इधर? मैं उसको 5 गोनी बोला था पंपा, और एक 3 गोनी वाइटिंग बोला था. गाड़ में उसको तो ये करेगा. फिर मैं 3 लाया रहेगा उसने, और एक वाइटिंग अभी मैं खुद लेके आया हूँ. बघू शकता मित्रांनो, हे ते रूम आहे जे आपण नॉर्मली गोडाम ठेवलेला प्लंबर लोकांनी. मॉलवर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये आपलं सर्व फायनलच झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, हे गोडाम होते प्लंबरसाठी, तर ते आता रिकामी केले. ते असे मोजून 5 फ्लॅट असे आहेत, ते आपल्याला आता करायचे आहेत पुन्हा. इसमें करंट आ रहा है. अच्छा, इसमें बोलता उसको मैं बोलता रुक. जैसे कृष्णा तेव्हा मित्रांनो, हे आमचे सबस्क्रायबर आहेत बघा. हे भेटायला आले, ते असे भेटायला आले की खूप बरं वाटतं बघा. व्हिडिओ बनवण्याचा एक आनंद पण येतो आणखी. बघा, हे आले भेटायला. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज. खूपच आले भेटायला आम्हाला. त्यांची आई आहे सोबत, आणि बघा ती त्यांची आई आहे बघा. आणि सबस्क्राईब करो, बहीण आहे. सबस्क्राईब करो. ते आपल्याला भेटण्यासाठी आले. खूप बरं वाटतं भेटल्यावरती. व्हिडिओ बनवण्याचा आनंद पण एक अलगच येतो नंतर मग. आणि आपले भाव सारखं काम करतात. खूप चांगलं काम आहे, मस्त आहे. मस्त काम आहे, मस्त काम आहे. तुम्ही पण यांचे ब्लॉग बघा आणि शिका. थँक्यू. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहे आणि आता आम्ही ह्या साईटवरनं आता दुसऱ्या साईडवर आता आम्ही चाललो आहे. जसं की तुम्ही पाहिलंच असेल की मगाशी आम्हाला सबस्क्रायबर लोक आम्हाला भेटायला आले ते खाली. खूप बरं वाटतं असे भेटायला आल्याच्या नंतर. आणि व्हिडिओ बनवण्यामध्ये आणखीन उत्साह घेतो आपला. आणि सबस्क्रायबर आणखीन आलते दुपारी, पण मी दुसऱ्या साईटवर गेल्याच्यावर त्यांची माझी भेट झाली नाही. तर त्यांनाही भेटू, आज नाही उद्या पुन्हा येतील ते, त्यावेळेस त्यांनाही आम्ही भेटू. पण खूपच बरं वाटतं ज्यावेळेस आपले काही व्हिडिओ टाकल्याच्यानंतर काही लोक आपल्याला भेटायला येतात, कॉल करतात. खूपच छान वाटलं मला त्यांना भेटून. तर चला आता आपण इथून एखाद्या आपण दुसऱ्या साईडवरती जाऊया, तिथेही जरा महत्त्वाचे काम आहे तेही बघू. तर चला.
तर मित्रांनो आता तर आम्ही दुसऱ्या साईडवरती आमच्या इथे आलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता जवळपास 5:15 वाजले असतील. आता एक 10-15 मिनटामध्ये सर्व विषय भेटण्यामध्ये वर्कर पण खाली येतील. तर त्याच्यानंतर काय आपण तर जाऊ आपल्या घराकडे. आणि एक महत्त्वाचं जर बोलायचं म्हणलं मित्रांनो, तर कसं आहे ना की सध्या आता मे महिना चालू आहे. मे महिना म्हणजे पुष्कळ ऊन असतं, खूपच ऊन, कडक ऊन आहे. सकाळी 9-9:30 खूपच कडक ऊन लागतं. तर एवढ्या उन्हामध्ये माणसाने स्वतःची काळजी घ्यावा. आणि तरी जसं मी मात्र नक्की बोलत आलो, ह्या गरमीमध्ये माणसाने ताक हे जास्त पिवावं, यानी की शरीर आतमधनं गार राहतं. जेवणापेक्षा ते 100% ते खूप महत्त्वाचं आहे आणि शरीरासाठी तेवढं चांगलंसुद्धा आहे ते. तर उद्या एक आमच्या मैत्रिणींचं लग्न आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलंच आहे. उद्या आम्हाला रविवारी तिकडेही जायचं आहे संध्याकाळी. आणि उद्याचा ब्लॉग ही आम्ही एक नव्या तारीखाने उद्या सुरुवात करू. तर तुम्हाला एवढंच सांगेन, आजचा ब्लॉग हा इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, साईराम.